ओमकार रेसिडेन्सी लॉजिंग बोर्डिंगमध्ये जे हत्याकांड घडले त्या लॉजिंगबद्दल धक्कादायक माहिती रायगड प्रतिबिंब न्यूजच्या हाती लागल्याची बातमी काल प्रसारित केली होती आणि आज त्याचा खुलासा करणार असं म्हटलं होतं. त्याप्रमाणे त्यांचं सत्य आपल्यासमोर घेऊन येत आहोत. अनेक जणांच्या मनात आता प्रश्न निर्माण झाला असेल की काय आहे या ओमकार रेसिडेन्सी लॉजिंग बोर्डिंगचे सत्य. ओमकार रेसिडेन्सी लॉज हा व्यवसाय सद्य परिस्थितीत त्या हत्याकांडानंतर जरी बंद असला तरी हा व्यवसाय अनधिकृतपणे चालू होता. या लॉज मालकाने महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या प्रतिमेचा लोगोचा आपल्या इमारतीच्या फलकावर व्यवसाय करता गैरवापर केला आहे. येणाऱ्या पर्यटकांची ग्राहकांची निव्वळ फसवणूक केली आहे. आपण दृश्यांमध्ये पाहू शकता महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचा लोगो या इमारतीच्या फलकावर दिसत आहे. या लोगोचा अनधिकृतपणे वापर करून येणारे सर्व पर्यटक तसेच स्थानिक स्वराज्य संस्था पोलीस प्रशासन यांची दिशाभूल केलीच, शिवाय महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची देखील फसवणूक केली आहे. सोबतच गेली अनेक वर्ष यांनी परवान्याचे नूतनीकरणच केले नाही. परवान्यासाठी जी माहिती द्यायची असते ती सुद्धा खोटी दिलेली आहे. लोणेरे ग्रामपंचायतीकडून हा व्यवसाय करण्यासाठी कोणतीही परवानगी घेतलेली नाही, परंतु फूड लायसन्स काढण्याकरता ना हरकत प्रमाणपत्र अर्ज केला जो या लॉजमध्ये चालतच नाही. न्याहारी व इतर खाद्यपदार्थ बाहेरूनच पुरवले जात होते. फूड लायसन्स करिताच ग्रामपंचायतीमध्ये ठराव घेण्यात आला आहे. शिवाय या लॉज मालकाने हमीपत्र देत नोटरी केलेली आहे. यात स्पष्ट म्हटले आहे की भविष्यात काही अडचणी निर्माण झाल्यास अथवा निवासी व न्याहारी योजनेच्या अटींचा भंग झाल्यास माझी निवासी व न्याहारी योजना कोणतीही पूर्वसूचना न देता रद्दबातल करण्याचा व प्रमाणपत्र परत घेण्याचा संपूर्ण अधिकार पर्यटन महामंडळाचा राहील याची मला जाणीव आहे व त्यास माझी कोणतीही हरकत राहणार नाही याची हमी देत आहे. वरील सर्व माहिती खरी व सत्य आहे. खोटी अगर चुकीची निघाल्यास भारतीय न्यायसंहिता 2023 या कायद्याच्या कलम 236, 237 नुसार मी गुन्ह्यास पात्र राहीन व कलम 229(2) नुसार शिक्षेस जबाबदार राहीन. असे असून देखील इतकी वर्ष स्वतःच्या फायद्याकरता फसवणूक करून व्यवसाय करणाऱ्या या लॉज मालकावर खरं तर गुन्हा दाखल व्हायला पाहिजे होता, परंतु अद्याप झालेला नाही. शिवाय अनधिकृतपणे हा व्यवसाय चालवल्यामुळेच काही दिवसांपूर्वी एका तरुणीचा जीव गेला होता. त्यामुळे अशा शासनाची फसवणूक करणाऱ्या या लॉज मालकावर देखील गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.